बऱ्याच वेळेला आपल्यासोबत देखील काही चांगलं काम करत असताना वाईट प्रसंग घडत असतात. आपण एखादं चांगलं कार्य करत असतो, प्रसन्न मनानं करायला जातो, परंतु घडतं काय तर वाईट गोष्टी किंवा नको असलेल्या व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, भेटतात किंवा त्यांच्यासोबतचं काहीतरी आपलं वाद होतो. मग आपल्या मनात हा प्रश्न पडतो की देवा, मी एवढं चांगलं काम करतोय, चांगल्या कार्यासाठी जातोय, मग हे वाईट लोक का मला इथं भेटत आहेत? असं प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा होत असतं, घडत असतं. या गोष्टी आपण तर टाळू शकत नाही, त्यांना भेटण्याच्या गोष्टी किंवा त्या दिसण्याच्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, परंतु निश्चितपणे आपण त्यावर मात करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं चांगलं कार्य आपण चालू ठेवू शकतो. यासाठी संत तुकाराम महाराज जी शिकवण देतात ते शिकवण खरंच खूप प्रेरणादायी आहे. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून अशाच लोकांविषयी आपल्याला भाष्य करताना आढळतात. संत तुकाराम महाराज सांगतात की का असे लोक भेटले असतील मला, की जेव्हा मला चांगलं कार्य करत असताना देखील, देवाधर्माचं कार्य किंवा कथेचं कार्य करत असताना सुद्धा अशा वाईट लोकांची का नजर माझ्यावर पडत असेल. त्यांचा एक अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये ते याविषयी आपलं म्हणणं सांगतात. ते म्हणतात, काय ऐसी वेळ ओढवली अमंगळ, आजी दुखवले मन, कथा काळी झाला सीन, पापाची या गुन्हे त्यांची या वेळे दर्शने, तुका म्हणे कानी घालू आले दुष्टवाणी. एवढ्या सुंदर अशा शब्दांमध्ये त्यांनी या लोकांचं वर्णन केलेलं आहे की बऱ्याच इतर लोकांना वाटत असेल की ही लोक चांगलं कार्य करण्यासाठी आपल्यासोबत आलेली आहेत, परंतु ते तसं नसून त्यांचं काय म्हणणं आहे वाईट गोष्टीविषयी ते त्यांना सांगायला आलेले असावेत. आणि हा असा प्रसंग कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा घडतच असतो. म्हणून संत तुकाराम महाराज काय सांगतात की काय ऐसी वेळ ओढवली अमंगळ. ते म्हणतात की देवा, माझ्यावर अशी वाईट वेळ, अमंगळाची वेळ का ओढवली आहे की एवढं माझ्यासोबत वाईट घडावं, मी चांगलं कार्य करायला जात असताना सुद्धा माझ्यासोबत हा वाईट प्रसंग घडावा. आजी दुखवले मन, कथा काळी झाला सीन. माझं मन एवढं दुखवलं गेलेलं आहे, माझ्या मनाला एवढा त्रास, आघात आणि नको असलेलं झालेलं आहे, कारण मला कथेच्या काळात सुद्धा त्रास होतोय. एवढी कथा शुभ मानतो आपण, कथे ऐकणं किंवा कथा श्रवण करणं, कथा सांगणं, कथा ऐकणं, त्याचं अनुकरण चांगल्या गोष्टीसाठी करून घेणं, ह्या सर्व चांगल्या पवित्र गोष्टी आपण मानतो, पुण्याच्या गोष्टी आपण मानतो. पण ह्या कथा काळात देखील मला त्रास होतोय. हा त्रास का होतोय मला? पापाची या गुन्हे त्यांची या वेळे दर्शने. असे काही वाईट दुर्जन लोक आहेत की ते त्यांचं इथं त्यांचे वाईट गोष्टी सांगण्यासाठी इथं आलेत आणि त्यांचं दर्शन मला इथं कथेच्या काळी का घडतं, म्हणजे ह्या वाईट लोकांचं दर्शनसुद्धा नको, अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांचं म्हणणं असतं. आपण तर बऱ्याच वाईट गोष्टी स्वतः देखील कधी कधी पुढे मागं विचार न करता करत असतो आयुष्यामध्ये. मग ह्या खरंच गोष्टी करणं आपल्या योग्य आहेत का? यापासून आपण वेळीच आपण देवाला या गोष्टीची मागणी केली पाहिजे की माझ्या हातून काही वाईट घडू नये, त्यासाठी मला तू माफ कर, सत्सद्विवेक बुद्धी मला दे आणि चांगल्या गोष्टी माझ्याकडून करवून घे. तर संत तुकाराम महाराज सांगतात की अशी वाईट वेळ हे लोक आलेत की त्यांना पाहणंसुद्धा नको आणि त्यांचं दर्शन मला घडतंय. आणि तेही दर्शन त्यांचं केव्हा घडतंय की जेव्हा हे कथेची वेळ चालू आहे, एवढं चांगलं कार्य चालू असताना या लोकांचं दर्शन घडतंय. मला ते नको वाटते देवा, त्यासाठी मी काय करू आता सांग. तुका म्हणे कानी आलू घाले दुष्टवाणी. हे लोक कथा ऐकण्यासाठी किंवा चांगलं कार्य करण्यासाठी आलेलेच नसावेत, कारण या लोकांचं नेहमीच्या वागण्याची पद्धत, त्यांचं वर्तन जर बघितलं तर चांगल्या गोष्टीसाठी त्यांचा कुठंच काही सहभाग नसतो. मग हे व्यक्ती आले कशाला असतील, हे लोक आले कशाला असतील? तर हे लोक त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय वाईट विचार आहेत तेच सांगायला आलेले आहेत. अशा प्रकारची लोक देखील असतात की आपण चांगलं कार्य करत असताना त्यांचे वाईट विचार, त्यांच्या वाईट गोष्टी ह्या आपल्याला सांगायला येतात. तर आपण त्याकडे सरास दुर्लक्ष करून आपण चांगल्या गोष्टीकडे जर आपलं लक्ष वळवलं, भक्ती मार्गामध्ये, पुण्य कमवण्याच्या मार्गामध्ये जर आपलं आयुष्य खर्ची केलं, तर आपल्या वाटेला ह्या लोकांपासून येणारं दुःख हे तर आपण टाळूच शकतो. कारण हे जर दुःख आपल्याला टाळता आलं तर आपलं जीवन पुढचं आनंदी आणि सुखमय होऊन जाईल. म्हणून ही जी शिकवण आहे संत तुकाराम महाराजांची, ही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगीच पडत असते. जय जय रामकृष्ण हरी.